नमस्कार. आजचा आपला विषय आहे दान धर्म. दान म्हणजे काय? तर आपल्या जवळची किंवा आपल्या मालकाची हक्काची एखादी वस्तू दुसऱ्याला देणं, असा इतका सोपा सरळ अर्थ आहे दानाचा. आणि धर्म म्हणजे काय? तर धर्म म्हणजे भगवद्गीतेमध्ये म्हणलंय, स्वधर्म म्हणजे स्वकर्तव्य. आपल्याला नेमून दिलेलं काम जबाबदारीने प्रसन्नतेने करणं, हा अगदी धर्म याचा सोपा अर्थ आहे. प्रजापती ब्रह्मदेवांनी जेव्हा सृष्टी निर्माण केली, नंतर त्या सृष्टीमध्ये अनेक जीव निर्माण केले, उत्पन्न केले, तर त्या प्रत्येक जीवाला जन्माला घालताना त्याला त्याची त्याची अशी काहीतरी कर्तव्य नेमून दिली होती. ती कर्तव्य व्यवस्थितपणे पार पडणं म्हणजे धर्माचं आचरण करणं किंवा स्वधर्माचं आचरण करणं असं आपण म्हणू शकतो. मग दान हा धर्म कसा असू शकतो? तर 18व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या भगवंतांनी सांगितलंय की यज्ञ दान तपः कर्म न त्याज्यं कार्यमेव तत् यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम्. म्हणजे काय की यज्ञ, दान आणि तप ही तीन अशी कर्म आहेत की ती माणसांनी अवश्य केली पाहिजेत. या कर्मांचा त्याग कधीही करता कामा नये मनुष्याने. कारणही त्यांनी सांगितलंय की ही तीन जी पुण्य कर्म आहेत, यज्ञ करणं, तप करणं आणि दान करणं, याच्यामुळे मनुष्याचं अंतःकरण शुद्ध होतं किंवा पवित्र होतं. म्हणून ही तीन कर्म अवश्य केलीच पाहिजेत. या तीन कर्मांपैकी आपण आता दान हे कसं पुण्य कर्म आहे, कसं करावं, कुणी करावं, कधी करावं, कुणाला करावं, या सगळ्याचा अभ्यास आज आपण करणार आहोत. तर दान धर्म आपण अगदी सहज हा शब्द उच्चारतो की दान धर्म केला मी, पण म्हणजे काय नक्की तो कसा करायचा किंवा नक्की त्याचा अर्थ काय आहे? तर स्वार्थ सोडून केलेलं जे कर्म असतं की माझा त्याच्यात काहीही स्वार्थ नाही, कोणतीही अपेक्षा नाही, आणि केवळ दुसऱ्याचं हित करण्यासाठी किंवा कल्याण करण्यासाठी, कुणाला तरी आनंद देण्यासाठी जेव्हा आपण हे कर्म करतो, दानासारखं पुण्य कर्म, तेव्हा ते श्रेष्ठ समजलं जातं. ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय, तैसे निष्ठा केले कर्म झाडी करुनी रजतम सत्व शुद्धीचे धाम डोळा दावी. म्हणजे काय? तर आस्थापूर्वक केलेले कर्म चित्तातील रज आणि तम गुण नाहीसे करते आणि अंतःकरण शुद्धीचा अनुभव देते. थोडक्यात काय, तर दान देणं ही केवळ शारीरिक क्रिया नाहीये, त्याच्यामध्ये मनाचा उदात्त भाव आहे, उदात्त भावाचा समावेश आहे त्याच्यामध्ये. दान करताना आसक्तीचा किंवा ममत्वाचा त्याग करून ते दान केलं जातं. आसक्तीचा त्याग करून दान करायचं म्हणजे काय की आपण जेव्हा आपली एखादी वस्तू दुसऱ्याला देतो, तेव्हा त्याच्यामध्ये आपली आसक्ती असते, आपल्या आवडीची असते ती वस्तू, आपण किंवा रोज आपण ती वापरत असतो, वस्तू प्रिय असते ती आपल्याला. मग ती वस्तू असेल, व्यक्ती असेल, परिस्थिती असेल, त्याच्यामध्ये आपला जीव अडकलेला असतो, आणि तरीही ती सहजपणे दुसऱ्याला जेव्हा आपण देतो, तेव्हा या दान देण्यामध्ये आसक्तीचा आपण त्याग करत असतो. आणि ममत्व याचा अर्थ काय आहे? ममत्व म्हणजे ही गोष्ट, वस्तू, व्यक्ती, परिस्थिती ही माझी आहे, त्याच्यावर माझा अधिकार आहे आणि मी तिचा स्वामी आहे, अशी मनात भावना असते, तेव्हा त्याला ममत्व असं म्हणतात. मग कोणत्याही वस्तूच्या बाबतीत किंवा व्यक्तीच्या बाबतीत सुद्धा ही ममत्वाची भावना सामान्य माणसाच्या मनात खूप असते की ही व्यक्ती, ही वस्तू ही पूर्णपणे माझी आहे, तर माझीच असली पाहिजे, मी कुणाशी शेअर करणार नाही, असं साधारण ही मानवी वृत्ती आहे आपली. हल्ली आपल्याला माहिती आहे, शाळेत शिकवतात की शेअरिंग इज केअरिंग, असं शाळेमध्ये शिकवतात लहान मुलांना, की देणं दुसऱ्याला म्हणजेच दुसऱ्याची काळजी घेणं.
शेअर करणं एखादी गोष्ट म्हणजे काळजी घेणं, असं शाळेत सुद्धा शिकवलं जातं. मग हा ममत्वाचा आणि आसक्तीचा त्याग आपण सहजपणे कधी करू शकू, तर जेव्हा मनात ही भावना असेल की ही गोष्ट खरं म्हणजे माझी नाहीच आहे, इदं न मम, परमेश्वरांनी मला दिली आहे आणि मी त्या परमेश्वरालाच ते अर्पण करतोय. मग समाजामध्ये एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला आपण काहीतरी देतो म्हणजे काय, कारण प्रत्येकाच्याच अंतःकरणात आपल्याला माहिती आहे त्या परमेश्वराचा अंश आहे. आत्माच्या रूपाने प्रत्येकाच्या अंतःकरणात त्याच एका परमात्म्याचा अंश आहे. म्हणजेच त्या परमेश्वराने दिलेला आपण परमेश्वरालाच अर्पण करतोय. आपल्याकडचं खरं म्हणजे काहीच आपण देत नाहीये. समजा आपल्या समोर एखाद्याचं पेन खाली पडलं तर आपण सहजपणे उचलतो आणि त्याला देऊन टाकतो की हे तुमचं पेन आहे, घेऊन टाका. पण कारण ते आपल्याला माहिती आहे हे माझं नाहीये, त्याचं आहे, तर अगदी सहज देतो आपण. पण त्याच्याऐवजी समजा आपण रांगेमध्ये उभे आहोत, कुठेतरी सही करायची आहे आणि आपल्या मागच्या व्यक्तीने आपल्याला म्हणलं की बा आता तुमचं काम झालंय, मला जरा सही करायला पेन देता का. देतो आपण, पण तिथंच रेंगाळतो की कधी याची सही होईल, कधी हा मला माझं पेन परत देतोय. कारण त्याच्यात आपली आसक्ती आहे, आपलं ममत्व आहे, ते पेन माझं आहे आणि ते त्याचा वापरून झाल्यावर मला द्यायला पाहिजे. पण दान जेव्हा आपण करतो तेव्हा अशी भावना पाहिजे की हे माझं नाहीच आहे. मग ते धन असो, संपत्ती असो, अगदी आपलं शरीर सुद्धा असो. आपल्यापैकी कोणी स्वयंभू नाहीये. हे शरीर सुद्धा आपल्याला दुसऱ्या कुणामुळे तरी मिळालंय. हे शरीर मिळणं, ते सुस्थितीत असणं, सगळी इंद्रिय व्यवस्थितपणे काम करत असणं, ही सुद्धा परमेश्वराची कृपा आहे. कारण याच्याद्वाराच आपण सगळं साधनं सुद्धा मिळवत असतो आणि त्या साधनांद्वारे आनंद म्हणा, सुख आपण मिळवत असतो. मग ही जर सगळीच परमेश्वराचंच देणं आहे हे, तर आपलं नाहीच आहे, ते सहजपणे आपल्याला देता यायलाच पाहिजे. म्हणून याला दान एक धर्म आहे किंवा स्वधर्म आहे, कर्तव्य आहे ते आपण, की जी गोष्ट आपण केलीच पाहिजे आयुष्यात, असं दान हे एक कर्म आहे. आता श्रुतीमध्ये याच्याविषयी एक वचन सांगितलंय, मा गृधहा कस्यस्विद धनम, असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे माझं नाहीच आहे, जे काही आहे ते त्या परमेश्वराचं आहे आणि मी त्याच्यासाठी त्याचा विनियोग केला पाहिजे. दान म्हणजे कुणावर उपकार करणं नाहीये, तर समाजाचं ऋण फेडण्यासाठी, समाजाचं हित करण्यासाठी किंवा समाजाची प्रगती, समाजाला पुढे नेण्यासाठी शरीर, द्रव्य किंवा अन्य कोणत्या तरी साधनांनी दुसऱ्याला केलेली मदत म्हणजे दान. आता हे दानासाठी आपण म्हणजे ज्या कोणत्या गोष्टीचं आपण दान करतोय ती कशी मिळवलेली असली पाहिजे आपण, तर सन्मार्गाने, चांगल्या मार्गाने मिळवलेली असली पाहिजे, स्वकष्टार्जित असली पाहिजे आणि आपल्या अगदी आवडीची असली तरी सहजपणे दुसऱ्याला देण्याची आपली वृत्ती असली पाहिजे. मग ही जी प्रकृती आहे किंवा सृष्टी आहे ती आपल्याला माहिती आहे की त्रिगुणात्मक आहे. म्हणजे सत्व, रज, तम या 3 गुणांनी ही प्रकृती युक्त आहे, त्रिगुणयुक्त आहे. मग या प्रकृतीमध्ये किंवा सृष्टीमध्ये जे जे काही उत्पन्न होतं ते सगळं त्रिगुणात्मक आहे. त्याच्यामुळे ही जी कर्म आहेत, वाईट असो चांगली असो, ती सुद्धा प्रकृतीपासूनच उत्पन्न झालेली आहेत, त्रिगुणात्मक आहेत. मग दान हे सुद्धा एक कर्म आहे, तर ते सुद्धा त्रिगुणात्मक आहे. या म्हणजे या दृष्टीने पाहिलं तर दानाचे सुद्धा 3 प्रकार आहेत. म्हणजे दान हे केलंच पाहिजे, पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये सात्विक दान, राजस दान, तामस दान असे त्याचे 3 प्रकार आहेत. ते आपण आज आता बघणार आहोत. पहिलं आपण बघणार आहोत की सात्विक दान म्हणजे काय, आणि नंतर राजस आणि तामस हे सुद्धा बघणार आहोत. अर्थात हे जे सात्विक दान आहे ते केल्यामुळे चांगलं फळ मिळतं माणसाला, इहलोकात सुद्धा आणि मृत्यूनंतर सुद्धा चांगली गती मिळते. बाकीची जी 2 प्रकारची दान आहेत, राजस दान आणि तामस दान, ती थोडीशी कनिष्ठ दर्जाची समजली गेलेली आहेत. त्याच्यापासनं अनुकूल फळ मिळेलच असं नाही. राजस दानामुळे अनुकूल मिळतं किंवा प्रतिकूल मिळतं,
पण तामस दानाचं फळ नेहमी प्रतिकूलच मिळतं आपल्याला. ते कसं ते आपण आता बघणारच आहोत. तर दान हे जरी पुण्य कर्म असलं तरी हे दान जेव्हा आपण स्वार्थ सोडून केवळ दुसऱ्याच्या कल्याणासाठी करतो तेव्हा आपोआप आपलं अंतःकरण शुद्ध आणि पवित्र होत जातं. अंतःकरणातले विकार नष्ट व्हायला मदत होते. तसं जर झालं नाही तर हे दानासारखं पुण्य कर्म सुद्धा बंधनकारक ठरतं. माणसाला कर्मबंधनात अडकवणारं ठरतं, त्याला मुक्ती देणारं ठरत नाही. याच्यासाठी जसं आपण चांगली गोष्ट काय आहे हे समजण्यासाठी वाईट काय आहे हे सुद्धा आपल्याला समजायला पाहिजे, तरच चांगलं काय आहे ते कळतं. म्हणजे आपण एखाद्या लहान मुलाला म्हणतो की तू असं वागू नकोस, अमुक एक गोष्ट करू नकोस, मग ते लगेच लहान मूल विचारतं की का, मग काय करू? किंवा तू आता उन्हात खेळू नको, बाहेर खेळू नको, पावसात भिजू नको, मग ते म्हणेल की मग मी काय करू? मग हे करू नको तर काय कर, हे याचं उत्तर सुद्धा आपल्याकडे पाहिजे. तसंच आहे की राजस आणि तामस दान म्हणजे काय, ते कसं वाईट आहे, का करायचं नाही, हे जेव्हा माणसांना आपण समजावून सांगू तेव्हा सात्विक दान कसं चांगलं आहे आणि ते का करायचं हे लोकांना कळेल. याच्यासाठी आपण जरी कनिष्ठ दर्जाचं असलं तरी राजस आणि तामस दानाची सुद्धा माहिती घेणार आहोत आणि सात्विक दानाची सुद्धा माहिती घेणार आहोत. तर सात्विक दानाची व्याख्या गीतेमध्ये केलेली आहे भगवंतांनी. दातव्यमितीय दानन दीयते नुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानम सात्विकम स्मृतम. दातव्यमिती म्हणजे काय की दिलंच पाहिजे, देणं हे आपलं कर्तव्य आहे, अशी भावना मनात धरून हे सात्विक दान केलं जातं. दीयते नुपकारिणे म्हणजे काय, नुपकारिणे म्हणजे परतफेडीची कोणतीही अपेक्षा नाहीये किंवा कोणत्याही मोबदल्याची त्याच्यामध्ये अपेक्षा नाहीये. आपण ज्याला दान देतो त्यांनी परत कधीतरी आपल्याला, आपल्या वेळ अशी जर आली वाईट तर त्यांनी आपल्याला मदत करावी, अशी त्याच्यामध्ये कोणतीही अपेक्षा नसते. कित्येक वेळेला हे दान असं असतं की आपल्याला माहिती नसते की आपण कोणाला दान देतोय, पण तरी आपण ते करतो. तिथे आपलं अंतःकरण पवित्र व्हायला मदत होते. म्हणजे आपण पेपरामध्ये बातमी वाचतो, टीव्हीवर बघतो की अमुक एक ठिकाणी भूकंप झाला, इकडे अतिवृष्टी झाली, दुष्काळ पडला, आणि त्यांना मदतीसाठी सढळ हाताने मदत करा असं आवाहन अनेक संस्था करतात, पेपरामध्ये येतं, आणि आपण सहजपणे देऊन टाकतो काही आपल्याकडनं जी काही मदत होईल. मग अन्नदान असो, वस्त्रदान असो, धनदान असो, आपण त्या त्या ठिकाणी ते नेऊन देतो. आपल्याला माहिती नसतं की ही मदत कुणाकडे पोहोचणार आहे. त्या माणसांना आपण कधी पाहिलेलं नसतं, भविष्यात कधी पाहू अशी शक्यता नसते, किंवा ती माणसं आपल्याला काही मदत करतील किंबहुना आपले आभार मानतील अशी काही शक्यता नसते. पण तरी सुद्धा आपल्या मनात कुठेतरी दया, करुणा जागृत होते आणि आपण सढळ हाताने हे दान करतो. हे खरं सात्विक दान आहे की कसलीच अपेक्षा नाही, अमुक एक ठिकाणी मदत हवी आहे, आपण ती दिली सहजपणे, एवढाच भाव आपल्या मनामध्ये असतो. या सात्विक दानाचे काही नियम भगवंतांनी सांगितले. देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम. म्हणजे सात्विक दान कधी म्हणवलं जाईल तर ते योग्य ठिकाणी, योग्य वेळी आणि योग्य व्यक्तीला केलं पाहिजे, तरच ते सात्विक ठरतं. आता म्हणजे काय की देश देश याचा अर्थ आहे ठिकाण किंवा एखादं स्थळ. कुठेही दान करून काही उपयोग नाहीये. तर शक्यतो दान एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन किंवा नदीच्या घाटावर, काठावर किंवा मंदिरात असं केलेलं दान सात्विक समजलं जातं. पण याच्यामध्ये सुद्धा योग्य ठिकाण कुठलं, तर जिथे त्याची गरज आहे ते ठिकाण योग्य सांगितलेलं आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी भूकंप झालाय बुवा, सगळी घरं जमीनदोस्त झाली आहेत, तर तिथे तुम्ही पैशाची मदत पाठवा किंवा घर बांधणीसाठी लागणारं साहित्य पाठवा, सात्विक दान झालं ते. किंवा एखाद्या ठिकाणी दुष्काळ पडलाय, लोकांना खायला प्यायला मिळत नाहीये, मग तिथे तुम्ही पाण्याचे टँकर पाठवा किंवा अन्न दान करा,
तर हे सात्विक दान झालं. जिथे गरज आहे तिथे ते दान दिलं गेलं पाहिजे, तेव्हा ते सात्विक होतं. त्याच्यानंतर हे दान सन्मानपूर्वक दिलं पाहिजे. कसंही दुसऱ्याचा तिरस्कार तुच्छतापूर्वक देता कामा नये. माऊलींनी हे त्यांच्या ओवीमध्ये सांगितलंय, तरी स्वधर्म आतवते, जे जे मिळे आपण याते, ते ते दिजे बहुते सन्मान योगी. नाहीतर असं फेकलंय अंगावर असं दान कधी करू नये. देणाऱ्याचा मान ठेवून हे दान केलं पाहिजे. आता पुढे तर की काले म्हणजे कधी द्यावं हे दान. तर खरं त्याचा अर्थ असा आहे की योग्य वेळी. पण योग्य वेळ कोणती आपल्याला कसं कळणार? तर जेव्हा कुणी आपल्याकडे मदत मागेल, जेव्हा कुणी दान मागेल, तेव्हा लगेच ते देऊन टाकायचं, विचार करत बसायचं नाही. नाहीतर आपण काय करतो, बुवा मला आता 1,000 कुठेतरी देणगी द्यायची आहे, बुवा आहेत माझ्याकडे. म्हणजे चांगला विचार आहे, मनात चांगला विचार आहे की मला कुठेतरी 1,000 रुपये दान करायचे. पण माणसं काय करतात, ह्याला देऊ, या संस्थेला देऊ का, मग परत विचार करतात काही नको, यांना पुष्कळ सरकारतर्फे ग्रँट वगैरे मिळते, मग आपण अनाथाश्रमात देऊ का, परत मनात विचार येतो नको जाऊ देत, मग त्यापेक्षा एखाद्या वृद्धाश्रमाला देऊया. असं करत करत विचार करण्यातच इतके दिवस जातात आणि शेवटी वाटतं जाऊ दे, आता काय करायचं देऊन, आता त्यांची गरज संपली आहे आणि दिलंच जात नाही ते. त्यामुळे योग्य वेळी दान म्हणजे लगेच करावं. एक गोष्ट सांगितली जाते की एक ऋषी होते आणि त्यांच्या एका शिष्याबरोबर एका अरण्यामध्ये गुहा होती, तिथे ते ध्यान करत असत. आणि त्यांच्याजवळ फक्त बसण्याचं मृगाजीन आणि एक पाण्याचा कमंडलू एवढंच त्यांच्याकडे वस्तू होत्या. आणि मग ते असंच एकदा ध्यान करत बसलेले असतात, शिष्य शेजारी बसलेला असतो आणि एक माणूस अगदी घामाघूम होऊन व्याकुळ होऊन तहानेने त्या गुहेत येतो. त्यांचं ध्यान मोडतं एकदम म्हणजे, आणि ते त्या माणसाला विचारतात, काय बुवा काय झालं, तू असा का दिसतोयस, म्हणजे एवढा व्याकुळ झालायस. तो म्हणतो की मी आणि माझे कुटुंबीय या अरण्यातनं जात होतो दुसरीकडे, तर रस्ता चुकलोय आम्ही, आणि तर आम्हाला कुठेही खायला तर नाहीच मिळत आहे, पाणीही मिळत नाहीये. तर मला जरा तुमचा हा जर कमंडलू दिला पाण्याचा, तर मी पाणी पिन आणि त्यांच्यासाठी घेऊन जाईन माझ्या माणसांसाठी. तर डाव्या हाताला असा कमंडलू ठेवलेला असतो, ते लगेच तो कमंडलू घेतात आणि डाव्या हाताने त्याला देऊन टाकतात. तो मनुष्य निघून जातो तिथनं. शिष्य हे सगळं बघत असतो. लगेच त्याच्या मनात शंका येते. तो विचारतो गुरूंना, त्या ऋषींना, की तुम्ही तर नेहमी मला सांगता दानासारखं पुण्यकर्म नेहमी उजव्या हाताने करावं, तुम्ही तर आता डाव्या हाताने लगेच देऊन टाकलं, असं कसं चाललं तुम्हाला? तर तेव्हा त्यांना कळतं बरोबर की याला काय विचारायचंय. आणि ते त्याला म्हणतात की माझ्याकडे या कमंडलूमध्ये सुद्धा थोडंच पाणी होतं एकतर, इथे जवळपास कुठेही पाणी मिळत नाहीये. मी जर उजव्या हाताने तो कमंडलू घेईपर्यंत आणि मग त्याला देईपर्यंत जर माझा विचार बदलला असता की नको नको सगळं पाणी मी याला देऊन टाकलं तर मी काय पिऊ नंतर, तर कदाचित मी दिलंही नसतं त्याला. म्हणून मनातला विचार बदलू नये म्हणून मी जिथे ज्या हाताला जवळ तो होता त्याने देऊन टाकलं. म्हणजे असं दान करावं, हे सात्विक दान आहे की ज्याला गरज आहे तेव्हा योग्य व्यक्तीला आणि लगेच करावं. आता योग्य व्यक्तीच्या बाबतीत सुद्धा योग्य व्यक्ती आपण कोण ठरवणार? तर माऊली ज्ञानेश्वरीत म्हणतात की तो अधिकार सुद्धा तुम्हाला नाहीये की सत्पात्री दान करावं, ठीक आहे, पण तुम्ही कोण आहात ठरवणार आहे? तुम्ही दान करायचं काम करा, तो परमेश्वर बघून घेईल की ज्याला आपण देतोय तो योग्य आहे का नाही. पण तरी सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये किंवा धर्मग्रंथांमध्ये मात्र सांगितलंय की योग्य व्यक्ती कोण, तर विद्वान लोकांना दान करावं, ब्राह्मणांना दान करावं. आता हे सांगण्याचं कारण की अगदी पूर्वीच्या काळी ब्राह्मणांना दुसरा काहीच व्यवसाय किंवा नोकरी ते करत नसत, केवळ शास्त्रांचा अभ्यास करायचा आणि लोकांपर्यंत ते ज्ञान पोचवायचं, हाच त्यांचा पेशा होता. त्यामुळे त्यांना दान म्हणजे करायलाच पाहिजे अशी त्यावेळेची त्यांची स्थिती होती, म्हणून तसं लिहिलं असेल. पण हल्लीच्या काळात आपण बघतो की असं काही नाही ब्राह्मणांना किंवा विद्वानांनाच दान करावं, ज्या व्यक्तीला गरज आहे त्या व्यक्तीला ते
दान केलं पाहिजे. किंवा आपण बुवा बसने जातोय आणि एक विद्यार्थी चढलाय बसमध्ये, परीक्षेचे दिवस आहेत, आणि एकदम त्याच्या लक्षात येतं की अरे माझ्याकडचे पैसे कुठेतरी पडले किंवा काहीतरी झालं. कंडक्टरला सांगतो, तो कंडक्टर म्हणतो उतर बाबा आता बसमधनं, तिकीट नाही काढलं तर. आणि तो मुलगा कावराबावरा होऊन जातो की आता उशीर होईल मला पेपराला. तर अशा वेळेस जर आपण पटकन त्याचं एक 5-10 रुपयाचं तिकीट जरी काढलं आपल्याकडचे पैसे देऊन, तरी ते सात्विक दान होऊ शकतं. असं हे तर योग्य व्यक्ती, योग्य ठिकाण आणि योग्य वेळ हे जेव्हा जमून येईल तेव्हा आणि स्वकष्टार्जित गोष्टींनी, पैशानी, वस्तूंनी आपण जर त्याची मदत केली तर ते सात्विक दान समजलं जातं. पण ज्ञानेश्वरीत असं म्हटलंय की असा हा योग येणं फार दुर्मिळ असतं. त्यांनी उदाहरण दिलंय त्याचं एक, झालं या सुबीज प्रसंगू, पडे क्षेत्र वाफेचा पांगू, तैसाची दानाचा हा लागू देखत असे. म्हणजे ते म्हणतात की हा योग इतका दुर्मिळ आहे सगळ्या गोष्टी जुळून येणं, की बीज चांगलं पाहिजे, आपण जे पेरणार आहोत ते, ती जमीन सुपीक असणं, योग्य वेळेला योग्य तेवढा पाऊस पडणं आणि मग छान पीक येणं, ही सगळी गोष्ट फार दुर्मिळ आहे. एक तर पाऊस तरी कधी पडत नाही किंवा जास्त पडतो, ज्याच्यात बी पेरले ती जमीनच कधी चांगली नसते, नाहीतर जे बी आपण पेरले तेच चांगल्या दर्जाचं नसतं, असं काही होऊ शकतं. तर तसं माऊली म्हणतात की असा हा दुर्मिळ योग आहे. पण म्हणून नंतर त्यांनी सांगितलंय की कधीही कुठेही आणि कुणालाही दान करा, पण मनापासनं करा. म्हणून त्यांनी मग पुढे सांगितलंय की हे दान देणारा सुद्धा कसा असावा, दाता कसा असावा आणि याचक सुद्धा कसा असावा. तर दान देताना देणारा सुद्धा आनंदी असावा, प्रसन्न असावा, आणि घेणारा सुद्धा दान घेतल्यानंतर त्याला समाधान वाटावं, त्याची गरज पुरेल असं ते दान आणि इतकं ते दान असावं. मग देणाराही आनंदी आणि घेणाराही आनंदी असा जेव्हा असेल तेव्हा ते दान सात्विक समजलं जातं. याच्यानंतर राजस दानाविषयी आपण बघूया. यत्तु प्रत्युपकारार्थम फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टं तद्राजसमुदाहृतम असं म्हटलं. यत्तु प्रत्युपकारार्थम म्हणजे काय की राजस दान तो देतो मनापासनं देणारा, पण त्याच्या मागे मोबदल्याची अपेक्षा असते किंवा परतफेडीची अपेक्षा असते, तेव्हा ते दान राजस असं समजलं जातं. म्हणजे काय की आपण मंदिरांना काहीतरी आपण म्हणतो की मी देवाला देणगी दिली आज काहीतरी, किंवा देवाला दान दिलं एवढे पैसे, म्हणजे हे म्हणण्यातच किती आपला अहंकार आहे बघा. आपण काय देवाला दान देणार आहोत, देवानीच सगळं आपल्याला दिलेलं आहे, पण आपण म्हणतो की त्यातनीच त्याच्या कृपेमुळे जे मला पैसा आज मिळालाय तो मी देवाला दान करतोय असं आपण म्हणत असतो. तर अहमभाव असतो. राजस दान देताना त्या देणाऱ्याच्या मनात अहमभाव असतो की मी देतोय किंवा मी याच्याहून काहीतरी श्रेष्ठ आहे, जास्त सामर्थ्यवान आहे, याच्याहून श्रीमंत आहे आणि हा कनिष्ठ दर्जाचा आहे माझ्याहून, म्हणून मी याला देतोय, हा अहंकार त्याच्या मनात असतो. किंवा आपण बघा दिवाळीच्या आधी घर आवरायला काढतो, कपाट आवरायला काढतो, आणि मग काही काही अगदी जुन्या साड्या असतात असतात भारी, पण अगदी शेवटी आपल्याला कंटाळा आलेला असतो, आपल्या लग्नातल्या वगैरे कधीतरी साड्या असतात, आणि मग आपण म्हणतो आता हे काय आपण वापरणार नाही, किंवा मुलांचे कपडे असोत काही असो जुनं पानं, मग आपण त्याचं एक गाठोडं बांधतो आणि अगदी उदार भाव चेहऱ्यावर आणून मोलकरणीला बोलवतो आणि म्हणतो घे ग बाई तुला हे तू वापर, आणि 10 वेळा सांगतो की ही खूप भारी साडी आहे पण मी तुला देतेय बुवा. आणि मग एकीकडे मात्र ते दिल्यानंतर एक 4-6 दिवस मध्ये गेले, तिला सांगतो दिवाळी जवळ आली आहे, जळमट काढून दे, सगळे डबे घासून दे, हे काम कर ते काम कर, आणि ती मोलकरीण म्हणते नाही बाई माझ्याही घरात दिवाळी आहे, मला नाही आत्ता वेळ हे काम करायला. की मग भयंकर राग येतो आपल्याला की मी एवढं हिला दिलं परवा गाठोडं, पण ही माझं एक सुद्धा वेगळं काम करायला तयार नाहीये. म्हणजे ते अहंकार तर आहेच आहे, मोबदल्याची किंवा परतफेडीची सुद्धा
त्याच्यामध्ये अपेक्षा आहेत. किंवा शाळांना देणगी दिली जाते, पण त्याच्या मागे एक अट असते की आहे ते नाव बदला आणि माझं नाव या शाळेला द्या, मी लाखो रुपयांची देणगी देतो बुवा. तर हे जे आहे याला राजस दान म्हणतात. हे पुण्यकर्मच आहे, नो डाऊट. पण तरी सुद्धा त्याचं अपेक्षित फळ जर मिळालं नाही की देणाऱ्याला सुद्धा अतिशय क्रोध किंवा संताप येतो, जसा आपल्याला मोलकरणीवर येतो तसा. किंवा निवडणुका जवळ आल्यात, आपल्याला माहिती आहे आता काहीतरी कारण काढून ते पैशाचं वाटप करतात, बायकांना साड्या देतात. मग हे कशासाठी? तर आपल्याला मत मिळावं म्हणून. म्हणजे हे राजस दान आहे, ते एरवी कधीही दान देत नाही, पण निवडणुका जवळ आल्या की त्यांच्या उदारपणाला अगदी बहर आलेला असतो. जे मागू ते देतात, पण मला मत द्या. मग सत्ता हातात आल्यावर मी कसं परत मिळवायचं ते बघतो. तर हे जे आहे ते राजस दान असं समजलं गेलेलं आहे. एक गोष्ट आहे की म्हणजे राजस दान आणि सात्विक दानात काय फरक आहे. तर कर्ण जो होता तो अतिशय म्हणजे कर्ण म्हटलं की उदारता, दानशूरपणा, हे समीकरणच आहे. आणि सगळे लोक सतत कर्णाची स्तुती करायचे की हा खूप दानशूर आहे म्हणून, याच्याकडनं याचक कधी विन्मुख जात नाही. आणि मग अर्जुनाला खूप राग यायचा या गोष्टीचा. आणि अगदी भगवान श्रीकृष्ण सुद्धा कर्णाचं या गुणाचं त्याच्या खूप कौतुक करायचंय. मग अर्जुन म्हणतो असं काय, मी सुद्धा पुष्कळ दानधर्म करतो की. मग सगळे असं का म्हणतात. मग भगवान श्रीकृष्ण हसतात आणि म्हणतात कळेल, मी तुला सांगतो, कधीतरी याचं उत्तर देतो. आणि मग एकदा दोघं जात असताना भगवान श्रीकृष्ण काय करतात, एका ठिकाणी काठीने स्पर्श करतात, तिथे सोन्याचा डोंगर तयार होतो. आणि अर्जुनाला म्हणतात की आता दाखव तुझा दानशूरपणा, हा डोंगर मी तुला देतोय, तू आता याचं काय करायचं ते कर. मग अर्जुनाला अगदी दाखवायचंच असतं की मी किती दानशूर आहे. तो काय करतो, तो गावचा जो मुख्य असतो एक, त्याला बोलवतो आणि सांगतो सगळ्या गावात दवंडी पिटा की इथे सोन्याचा डोंगर आहे, अर्जुनाच्या मालकीचा आहे, पण तो आता तुम्हाला सोनं वाटणार आहे, हवं तेवढं घेऊन जा तुम्ही. तिथेच बसतो त्या सोन्याच्या डोंगराजवळ. आणि मग गावात दवंडी पिटली जाते, लोक अरे सोनं मिळणार आपल्याला म्हणून येतात. आणि काही जण अगदी म्हणजे अधाशासारखं खूप सोनं घेऊन जायला लागतात. मग तो अर्जुन ओरडतो त्यांना, अरे सगळं तू नको, नंतरच्याही लोकांना ठेव वगैरे. असं करत करत रात्र व्हायला लागते, पण लोकांची रीक काही तिथे थांबत नाही. अर्जुन अगदी कंटाळून जातो तिथे बसून शेवटी. आणि हे सगळं भगवान श्रीकृष्ण पाहत असतात. ते त्याला म्हणतात अर्जुन उठ आता, बास झालं, म्हणजे हे बघतील आता काय करायचं ते. मग काही दिवसांनी परत अर्जुनाला घेऊन जातात, ते दुसऱ्या ठिकाणी जातात, दुसऱ्या गावाला जातात. तिथे परत असत एका ठिकाणी काठीने स्पर्श करतात आणि सोन्याचा डोंगर तयार होतो तिथे. ते कर्णाला बोलवतात आणि सांगतात की कर्ण, हा सोन्याचा डोंगर आजपासनं तुझा, आता तू कर, याचं काय करायचं ते कर, मी प्रसन्न झालोय तुझ्यावर आणि तुला हा डोंगर दिलाय. तो कर्ण काय करतो की त्या गावातल्या मुख्य जो असेल त्याला सांगतो की हा इथे सोन्याचा डोंगर आहे, तुझ्या गावातल्या लोकांना सांग की हवं तेवढं सोनं घेऊन जा. आणि तो निघून जातो तिथनं, थांबत नाही किंवा बघत नाही. इकडे अर्जुन जो बसलेला असतो ना शेजारी, मग लोक सारखी म्हणतात तुम्ही काय दयाळू आहात, तुमचे खूप उपकार झाले आमच्यावर, तुम्ही आम्हाला एवढं देताय. आणि त्याचा अहंभाव अगदी सुखावत असतो अर्जुनाचा. पण कर्णाचं तसं होत नाही. तो तो देऊन टाकतो डोंगर आणि निघून जातो. पुढे काय झालंय, कुणी किती नेलं, त्याचा हिशोब ठेवत बसत नाही. आणि मग तेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हा तुझ्यातला आणि कर्णातला फरक आहे. तुझ्या मनात अहंकार होता, तू शेवटपर्यंत त्याचा हिशोब लावत बसला होतास, काय झालं माझ्या सोन्याचं म्हणून. आणि कर्ण बघ किती सहजपणे इदन न मम असं करून निघून गेला इथनं. तर इथे अर्जुनाचं जे दान देणं आहे ते राजस दान झालं आणि कर्णाचं जे दान देणं आहे ते सात्विक दान झालं. ज्ञानेश्वर माऊलीने एका ओवीत म्हटलंय या राजस दानाविषयी, नाना दिठी घालून आहेरा अवंतू जाई जे सोयीरा. म्हणजे काय की
घरात लग्न ठरलंय, आता लिस्ट चालू आहे कुणाकुणाला आमंत्रण द्यायचं लग्नाचं. मग तेव्हा हे घरचे जे लोक आहेत लिस्ट करताना बघत असतात की याला बोलवलं तर हे आहेर चांगला करतील बहुतेक, यांना बोलवा. हे आहेत ते नको, हा माणूस फार गरीब आहे, हा काय देणार लग्नाला येऊन जेवेल आणि कुठेतरी पाकिटात 101 रुपये घालून देईल, याच्या सगळ्या कुटुंबाला काही बोलवायची गरज नाही, एकाला दोघाला बोलवा. हे ज्ञानेश्वर माऊलींनी त्या काळी लिहिलेलं आहे की त्याचा अर्थही त्यांनी सांगितला. आहेराच्या प्राप्तीवर डोळा ठेवून आमंत्रण करणं याला राजस दान असं म्हटलेलं आहे. कोण किती देतं. आपलंही बऱ्याच जणांचं असं होतं, लग्नात आहेर येतात, आपण सगळ्या बायकांना साड्या देतो मानाच्या वगैरे, आणि मग नंतर जेव्हा सगळ्या गिफ्ट्स आपण उघडत असतो, अरे यांनी हे असंच दिलं, हिला मी एवढी 2,000 रुपयाची साडी दिली, पण हिने दिलेल्या साडीचं पोत काही जास्त काही चांगलं नाहीये, ही बहुतेक हजाराचीच असावी. हे मनात जेव्हा हिशोब चालू राहतात ना, याला राजस दान असं म्हटलेलं आहे. किंवा आपण भरभरून देणग्या देतो, संस्थांनी मागितलंय, पण एकीकडे चौकशी करतो पावती मिळेल ना, अगदी 101 रुपये दिले तरी सुद्धा मला पावती मिळेल ना, किंवा तो इन्कम टॅक्स मध्ये मला काही सवलत मिळेल का, ह्याची चौकशी करतो आणि मग देतो दान. ह्या सगळ्या दानाला काय म्हणतात, राजस दान असं म्हटलेलं आहे. पुढे त्यांनी म्हटलं फलमुद्दिश्य वापुना, की काहीतरी फळ मला त्याच्यापासून मिळालं पाहिजे, आणि ते अनुकूलच मिळालं पाहिजे. प्रतिकूल मिळालं की पाहिलं आपल्याला कसा राग येतो, संताप येतो. ते मग मनात जेव्हा काहीतरी इच्छा किंवा हेतू ठेवून आपण दान करतो, तेव्हा ते दानासारखं पुण्यकर्म सुद्धा बंधनकारक होतं आपल्याला. कारण आपलं मन त्यातनं सहजी सुटू शकत नाही. सतत मनात कुठेतरी विचार असतो की मी हे दिलंय, हे दिलंय, आता बघू मला याचा काय मोबदला मिळतोय. किंवा देव म्हणतो ना की पुण्यकर्म केले की चांगलं फळ मिळेल, मग ते वाट बघत बसायचे की मी केलंय पुण्यकर्म, आता कधी मिळेल मला फळ आणि काय मिळेल, चांगलं मला हवं तेवढं तरी मिळेल की नाही नक्की. हे राजस दान झालं. पुढे त्यांनी म्हणले दीयतेच परिक्लिष्ट, म्हणजे देणाऱ्याला कुठेतरी त्रास होतो, मानसिक त्रास होत असतो ते दान देताना, आनंदाने नाही देत. जसं सात्विक दान देणारा सहजपणे देतो, मनात प्रसन्न भाव असतो, त्याच्या आनंदाने देतो, तसं राजस दान नसतं. म्हणजे गणपतीची वर्गणी मागायला येतात आपल्याकडे, मग जो तो खरं म्हणजे आपल्या ऐपतीप्रमाणे त्यांना ते देत असतो पैसे, कुणी 101 देईल, कुणी 501 देईल, कुणी 1000 देईल. पण ते येणारी जर माणसं म्हणजे ते स्वतःला कार्यकर्ते म्हणवत असतात, ते गुंड असतात खरं काही जण त्यातले. ते म्हणतात नाही साहेब एवढ्याची पावती चालणारच नाही, एवढीच पावती फाडली पाहिजे, नाहीतर बघा मग तुम्ही. हे म्हणजे धाकधपटशा दाखवून म्हणा किंवा जबरदस्तीने जेव्हा हे दान वसूल केलं जातं, म्हणजे घेणारा सुद्धा कसा घेतोय तर दिलंच पाहिजे मला, माझा तो हक्क आहे देणं. हे खरं त्यांना काही गरज नसते, म्हणताना ते म्हणत असतात गणपतीच्या उत्सवासाठी आम्ही घेतोय, पण घेतात स्वतःला पार्टी करण्यासाठी. तर हे राजस दान म्हणजे घेणारा सुद्धा राजसी वृत्तीचा आहे, लोभी आहे, स्वतःसाठी हवंय ते त्याला. आणि देणारा अगदी जबरदस्तीने देतो की नको बुवा आपल्याला राहायचं या सोसायटीत अनेक वर्ष, उगी त्यांच्या या गुंडांशी कुठे शत्रुत्व पत्करा, देऊन टाका, आता आलेच समोर तर दिलंच पाहिजे. हे जे दान आहे त्याला राजस दान असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर अगदी कनिष्ठ दर्जाचं समजलं गेलंय ते तामस दान समजलं गेलेलं आहे. त्याची व्याख्या अशी केली आहे, अदेश काले दानम पात्रेभ्यश्च दीयते असत्कृतमवज्ञातन तत्तामसम उदाहृतम. तत्तामसम उदाहृतम म्हणजे त्याला तामस दान असं म्हणतात. अदेश म्हणजे अयोग्य ठिकाणी, अयोग्य वेळी आणि अयोग्य व्यक्तीला जेव्हा दान दिलं जातं, आणि असत्कृतम अज्ञात म्हणजे त्याचा अपमान करून, तुच्छतापूर्वक, तिरस्कारपूर्वक जे दान दिलं जातं त्याला तामस दान असं म्हटलेलं आहे. आता अयोग्य ठिकाणी म्हणजे काय, की आपण पाहिलं की काही ठिकाणी अतिवृष्टी झालीये, सतत पाऊसच पडतोय अनेक दिवस,
आणि आपण तिथे पाण्याचे टँकर पाठवले, आहे का काही उपयोग? नको, त्यांच्याकडे खूप पाणी पडतंय, त्यांना नकोच आहे ती गोष्ट. हे अयोग्य ठिकाण झालं की काही त्यांना तिथे गरज नाहीये त्या गोष्टीची आणि तिथे आपण करतो. किंवा काही ठिकाणी गो हत्या केली जाते, मग त्या ठिकाणी गोदान करायचं, हे अयोग्य झालं ना, तामसी दान झालं. कारण आपल्याला गोदान करणं हे पवित्र गोष्ट आहे, पण कोणत्या ठिकाणी आपण करतोय की जिथे त्या गायीची हत्या केली जाणार आहे, अशा ठिकाणी गोदानासारखं पुण्यकर्म सुद्धा पुण्यकर्म नाही ठरत, त्याला तामस दान असं म्हटलेलं आहे. नंतर अकाले म्हणजे अयोग्य वेळी दान करायचं, म्हणजे आपण जेवतोय आणि कुणीतरी काहीतरी वाढा, अन्न द्या, मला खायला द्या असं म्हणून दारात उभं राहिलंय आणि आपण त्याला म्हटलं की आता आम्ही जेवतोय, घरातल्या सगळ्या लोकांची जेवणं होऊ देत, मग बघू तुला काय करायचं ते, आणि आपण त्याला हकलून दिला आपल्या दारातनं, आणि नंतर सगळ्यांची जेवणं झाली, संध्याकाळचे 5 वाजले, उरलं भरपूर अन्न, आणि मग आपण ते त्याला नेऊन दिलं, पण तोपर्यंत त्याला 4 ठिकाणी मिळालेलं होतं अन्न, आता त्याचं पोट भरलंय, त्याला काहीही गरज नाहीये त्या अन्नाची. अयोग्य वेळी झाल्या. जेव्हा तो तुमच्या दारात भुकेला म्हणून आला होता, तेव्हा त्याला 1 पोळी दिली असती तरी चाललं असतं, पण आपण नंतर संध्याकाळ झाल्यावरती एवढं सगळं अन्न देऊन काही उपयोग नाही. हे अकाले दान झालं. हे सुद्धा शास्त्रामध्ये तामस दान असं म्हटलेलं आहे. किंवा कुणी चोरी केली आहे, लोकांना लुबाडलंय, लुटून आणलेत काहीतरी धन वगैरे, आणि मग आता पोलिसांची रेड पडणार, धाड पडणार, मग काय करायचं? मग कुठेतरी अन्नछत्र जिथे चालू आहे तिथे ते पैसे द्यायचे की घाला लोकांना जेवायला. तामस दान झालं, कारण ते पैसे तुम्ही स्वकष्टाने मिळवलेले नाहीयेत, सन्मार्गाने मिळवलेले नाहीयेत, लोकांना लुबाडून लुटून मिळवलेले आहेत, आणि आता तुम्ही ते दान करताय तुमच्या स्वार्थासाठी, तर याला सुद्धा तामस दान म्हणतात. अगदी आपल्यासारख्या सामान्य व्यक्ती सुद्धा, आपण सुद्धा तामस दान करत असतो. कसं? संक्रांतीचं हळदी कुंकू करतो आपण आणि लुटतो, काहीतरी वस्तू दान करतो आपण, पण कुणाला करतो? आपल्यासारख्याच ज्या सधन बायका आहेत, ज्यांच्याकडे सगळं आहे, त्यांना कशाचीही गरज नाहीये, त्यांना आपण कुठे प्लॅस्टिकचं गाळणं दे, कुठे साबणाची दे, वडी दे, एखादा चमचा दे, असं दान करतो, काही उपयोग नसतो त्यांना, आणि घरी जाऊन त्या म्हणणार असतात काय दिला एवढासा चमचा हिने. म्हणजे हे तामस दान झालं की ज्याला गरज नाहीये त्याला तुम्ही ते दान करताय. पण तेच एखादा म्हणजे आपल्याला डॉक्टर सोनवणे, भिकाऱ्यांचे डॉक्टर म्हणून एक आहेत, नाव माहिती असेल तर, ते काय करतायत कार्य की भिकाऱ्यांना भीक मागायला लागू नये, त्यांना काहीतरी व्यवसाय धंदा मिळावा म्हणून त्यांना ते मदत करतात, आणि ते असं आवाहन करतात की तुमच्याकडची जुनी भांडी असो काही असो ती या लोकांना द्या की ते त्यांचा काहीतरी व्यवसाय सुरू करू शकतील. तर असं दान द्यावं. जिच्याकडे भरलंय कपाट सगळी भांड्यांनी, ट्रॉली सगळी भरली आहे, तिला प्लॅस्टिकच्या वस्तू देऊन काय उपयोग आहे खरं म्हणजे? तर हे तामस दान झालं. आपल्याला शुक्रवारची कहाणी तर माहितीच आहे की बहीण भाऊ असतात, बहीण अतिशय गरीब असते, अनेक वर्षात तो भाऊ कधीही तिला घरी बोलवत नाही, आणि जेव्हा ती हळूहळू तिच्या कष्टाने पैसा मिळवून श्रीमंत होते, तेव्हा तिला अगदी शुक्रवारची सवाष्ण म्हणून घरी जेवायला बोलवतो, आणि तिला मनातनं कळलेलं असतं की यांनी कुणाला जेवायला नक्की बोलवलंय, आणि मग ती जाते भावाकडे, पाटावर एक एक दागिना काढून ठेवते आणि एक एक तो घास एकेका दागिन्यासमोर ठेवते. तेव्हा तो भाऊ म्हणतो, ताई तू हे काय करतेयस? ती म्हणते, तू ज्याला जेवायला बोलवलं त्यालाच खायला घालतीये. तर हे तामस दान आहे की जेव्हा गरज आहे तेव्हा तुच्छतापूर्वक त्याला वागवायचं, आणि ज्याला गरज नाही त्याला ते देत सुटायचं, हे तामस दान आहे. किंवा भिकारी येतात, आपण रस्त्याने चाललेलो असतो किंवा सिग्नलला गाडी थांबलेली असते, लहान लहान मुलं येतात काहीतरी द्या म्हणून, तर आपण हकलून लावतो त्यांना, किंवा मग अगदीच ते जर मागे लागले तर काय करतो, असं एखादं नाणं, ते सुद्धा हाताला येईल ते देत नाही, काढतो पर्स मधनं शोधून शोधून 1 रुपयाचं 2 रुपयाचं देतो, 10-20 रुपयाचं नाणं देत नाही आपण.
तर हे जे, आणि त्याला जा बाबा एकदाचा हे घेऊन, अशा प्रकारे जे तुच्छतापूर्वक अपमान करून मनात अतिशय अहंकार ठेवून जे जे दान दिलं जातं त्याला तामस दान असं म्हटलं जातं. तर अशी हे 3 प्रकारची दानं आहेत. तर आता आपल्याला याच्यावरनं एक गोष्ट लक्षात येईल की सात्विक दानच केलं पाहिजे. राजस आणि तामस दान करून उपयोग नाही. ते काही म्हणावं तेवढं पुण्य आपल्याला लाभणार नाहीये. मग हे सात्विक दान आपण करणार, ठीक आहे, मला करायचंय, मी सात्विक दानच करणार आहे. पण ते सुद्धा कधी करायचं, कसं करायचं, कुणाला करायचं, याच्या बाबत सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तर एक गोष्ट सांगते की युधिष्ठिराचा दरबार असायचा रोज, आणि तो मग त्या दरबाराची जी वेळ ठरलेली असायची, तेवढ्या वेळेत जे काही कुणी याचक दाराशी त्याला राजा युधिष्ठिर दान करायचा. तो अतिशय धार्मिक वृत्तीचा होता, दानी होता, चांगला सत्वगुणी होता युधिष्ठिर सुद्धा. पण एकदा काय होतं, दरबाराची वेळ जस्ट संपते आणि एक याचक येतो. तर मग तो युधिष्ठिर म्हणतो, बाबा आता दरबाराची वेळ संपली, तू असं कर, उद्या परत दरबार भरेल सकाळी 10 वाजता, तू तेव्हा ये, मी तुला दान देतो, तुला जे काय हवं ते मी देतो. आणि तिकडे भीम शेजारी उभा असतो, तो हसतो जोरात एकदम. आणि मग तो याचक गेल्यानंतर युधिष्ठिर म्हणतो, का रे तू असा हसलास का, उपहास असतो त्या हसण्यामध्ये. तर भीम म्हणतो, म्हणजे तुला केवढा आत्मविश्वास आहे की आजचा दिवस मावळून उद्या सकाळी तू सुद्धा असशील आणि तो याचक सुद्धा असेल. म्हणजे असं आहे की दान लगेच करा, तुम्ही वाट बघू नका, कारण माहिती नाही आपला शेवट सुद्धा कधी येणार आहे, उद्यापर्यंत आपण असू की नसो, किंवा घेणारा सुद्धा असेल की नसेल. तर आत्ता त्याला गरज आहे, आत्ता माझ्याकडे आहे, सहजपणे देऊन टाका, असं दान करावं असं शास्त्रामध्ये सांगितलंय. आता दान हे कर्म आहे, जरी पुण्यकर्म असलं तरी कर्म आहे. आणि कोणतंही कर्म म्हणजे काम, एखादी गोष्ट आपण जी करतो त्याच्यामध्ये काही ना काहीतरी उणीव राहते, काही ना काहीतरी दोष असतोच. असं कोणतंही काम सर्व गुण संपन्न आपण करू शकत नाही, थोडीशी काहीतरी उणीव त्याच्यामध्ये राहते. मग ती दूर करण्यासाठी काय करायचं, तर त्याला जेव्हा आपण ईश्वराच्या नामस्मरणाची जोड देतो तेव्हा ती उणीव किंवा एखादा छोटासा दोष असेल तर तो त्याच्यामधनं निघून जातो. माऊलींनी म्हटलं त्यांच्या एका ओवीमध्ये, पै भांगार जरी पंधरे तरी राजावळीची अक्षरे लाहे तैची सरे जिया परी. म्हणजे 100 नमरी सोनं आहे, पण त्याच्यावर जेव्हा राजमुद्रेची अक्षर त्याला प्राप्त होतात तेव्हा चलनामध्ये त्याची किंमत खूप जास्त होते. म्हणजे सत्वगुणी जरी सात्विक दान जरी आपण केलं, सत्वगुणी माणसांनी जरी ते केलं तरी थोडीफार उणीव त्याच्यामध्ये राहते. आणि मग ती लहानशी उणीव सुद्धा दूर करण्यासाठी काय करायचं, तर ईश्वराचं स्मरण करायचं ते दान देताना. आपल्याला माहितीये कोणतंही चांगलं किंवा शुभ कार्य करताना आपण ओम या एकाक्षरी मंत्राचा जप करतो. तर तसं दानासारखं पुण्यकर्म करताना सुद्धा मनात ही भावना ठेवायची, एकतर मी परमेश्वराला अर्पण करतोय, हे माझं नाहीच आहे. आणि जरी याच्यात माझ्याकडनं काही चूक झाली असेल, माझ्या मनात थोडा सुद्धा अहंकार आला असेल, मनात एवढासा सुद्धा विकार आला असेल, तर तो या ईश्वराच्या नामस्मरणाने, ओम याच्या उच्चारणामुळे तो लहानसा दोष सुद्धा त्यातला जाऊ देत आणि माझं हे दान सात्विक ठरू देत. शास्त्रामध्ये सुद्धा असं सांगितलंय की कलियुगामध्ये एकमात्र दान करणं हा एकमात्र धर्म सांगितलेला आहे. म्हणून येन केन प्रकार कशाने का विना पण दान करत राहावं. दिलेलं दान किंवा केलेला दुसऱ्याच्या हितासाठी केलेला कोणत्याही गोष्टीचा विनियोग ही गोष्ट नेहमी आपलं देणाऱ्याचं सुद्धा आणि घेणाऱ्याचं सुद्धा कल्याण करणारीच होते. हे दान शास्त्रोक्त, शक्यतोवर शास्त्रोक्त आणि शास्त्रामध्ये जो विधी सांगितलाय त्याप्रमाणे करावं. पण तसं करायला जरी जमलं नाही तर मग मगाशी सांगितलं तसं मनात ईश्वराचं नामस्मरण करावं आणि ते दान करावं.
आता इतक्या वेळ आपण दानाविषयी बोलतोय, दान कसं करावं, सात्विक राजस तामस हे पाहिलं. पण देणारा कसा असावा हेही पाहिलं आपण, दाता कसा असावा. पण मग आता याचक कसा असावा हे सुद्धा आपण पाहणार आहोत. की दान देणारा सात्विक आहे, पण घेणारा आहे का सात्विक वृत्तीचा, किंवा देणाऱ्याची भावना कशी असावी हे पाहिलं, घेणाऱ्याची कशी असावी हे सुद्धा, याचा सुद्धा विचार आपण करायला पाहिजे. तर याचक कसा असावा, कुणाकडनं दान घ्यावं त्याने. तर माणसांकडनं तर गरज लागेल तेव्हा दान अवश्य घ्यावं. पण प्रत्यक्ष देणारा कोण आहे, तर देव परमेश्वर हा फार सर्वश्रेष्ठ असा दाता आहे. आपण देवाकडे चांगल्या भावनेने काहीही मागितलं, कोणतीही गोष्ट श्रद्धापूर्वक विश्वासपूर्वक मागितली तर देव आपल्याला देतो, अशी आपली श्रद्धा असते किंवा ते आहे खरं. पण आपण देवाकडे काय मागतो, की संसारिक गोष्टी मागतो त्याच्याकडे, की जे अशाश्वत आहे, कायम आपल्याकडे राहणार नाहीये. पण तरी सुद्धा देवाकडे रोज जाऊन मागतो मंदिरात, हे दे ते दे, पैसा दे, माझं घर बांधून होऊ देत, माझे मुलं चांगली निघू देत, किंवा जे काय चांगली नोकरी मिळू देत, अशासारख्या गोष्टी आपण देवाकडे मागतो. तर आपल्याला जर सात्विक याचक व्हायचं असेल, सत्वगुणी याचक व्हायचं असेल, तर आपण सुद्धा याचक म्हणून जेव्हा देवाकडे जातो तेव्हा त्याला काय मागितलं पाहिजे, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. एवढं एक दान जरी आपण देवाकडे मागितलं तरी आपल्या सगळ्या मनातल्या इच्छा तो नक्की पूर्ण करेल, असं श्रद्धा आणि विश्वास आपण मनात ठेवला पाहिजे. हे जे दान आपण पाहिलं त्याच्यामध्ये आणखीन मग सर्वश्रेष्ठ दान कोणतं, सात्विक दानामध्ये सुद्धा सर्वश्रेष्ठ दान कोणतं, तर ज्ञानदान किंवा विद्यादान हे सर्वश्रेष्ठ दान समजलं जातं. त्याचं एक कारण आहे की जेव्हा आपण दान करत असतो तेव्हा आपल्याकडचं काहीतरी कमी होतं. कोणती गोष्ट तुम्ही दान करा, मग जी माझ्याकडे आहे ती थोडी तरी कमी होणार किंवा संपून जाणार. पण विद्यादान किंवा ज्ञानदान हे असं आहे की ते जेवढं तुम्ही द्याल, जेवढं त्याचं वाटप कराल, तेवढं तेवढं ते आपल्याकडचं वाढत जातं. म्हणजे देणाऱ्याला सुद्धा लाभदायक आहे, घेणाऱ्याला सुद्धा ते लाभदायक आहे. तर असं दान करा. प्रत्येक दानाच्या मागे अगदी पैसाच खर्च करायला पाहिजे असं काही नाही. ज्ञानदान करू शकतो आपण, श्रमदान करू शकतो. कुणासाठी आपण पाहिलं की अनेक गावात श्रमदानातनं पुष्कळ चांगली हितकारक कल्याणकारक कामं केली जातात समाजासाठी. तर श्रमदान करणं हे सुद्धा श्रेष्ठ आहे. तेही जमत नसेल तर आपला दिवसभरातला थोडासा वेळ, 24 तासातला एखादा तास का होईना, दुसऱ्यासाठी तुम्ही द्या. हे सुद्धा एक प्रकारचं दान करणंच आहे, की जे तुम्ही सगळ्या श्रोत्यांनी आज केलंय. तुम्ही इथे येऊन 1 तासाचा तुमचा मौल्यवान वेळ दिलेला आहे माझ्यासाठी, त्याच्यासाठी मी तुमचे आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. जय श्रीराम.